काल लेक्चरमध्ये आपण हेनरिक मॅथाई, मार्शल नीरेनबर्ग अँड हरगोबिंद खुराना यांनी जेनेटिक कोड कसा डेसिफर केला आणि सेवेरो ओकोया यांचं त्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन होतं हे डिस्कस केलेलं आहे. आज आपण डिस्कस करूयात प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द जेनेटिक कोड. जे कोडॉन म्हणजे mRNA वर असलेली सिक्वेन्स आहे 3 न्यूक्लिओटाइडची. यालाच आपण ट्रायप्लेट कोड किंवा ट्रायप्लेट कोडॉन असं सुद्धा म्हणतो. ट्रायप्लेट कोडॉन mRNA वर प्रेझेंट असतात आणि mRNAचं स्ट्रक्चर हे स्ट्रेट असतं. mRNA हा नेहमी स्ट्रेट RNA असतो. त्याचा एक एंड हा 5 प्राइम असणार आहे आणि दुसरा एंड हा 3 प्राइम असणार आहे. कारण mRNA फॉर्मेशन होताना 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्येच फॉर्म होतो. 5 प्राइम एंड जर mRNAचा आपण पाहिला तर यावर जे सिक्वेन्स असतात ते जनरली AUG पासून स्टार्ट होतात. ॲडेनिन, युरॅसिल आणि गॉनिन या 3 टाईपच्या नायट्रोजन बेसपासून mRNAची सिक्वेन्स नेहमी स्टार्ट होते आणि mRNAची सिक्वेन्स ही नेहमी एंड होते 3 प्रकारच्या न्यूक्लिओटाइडद्वारे. हे असू शकतात UAA किंवा UAG आणि UGA. mRNA हा स्ट्रेट असतो आणि यावर ट्रायप्लेट कोडॉन असतात. ट्रायप्लेट कोडॉन म्हणजे 3 न्यूक्लिओटाइडने बनलेले कोडॉन असतात. जर सपोज हा AUG स्टार्टचा कोडॉन असेल तर यालाच आपण स्टार्ट कोडॉन किंवा इनिशिएशन कोडॉन असं म्हणतो. हा स्टार्ट किंवा इनिशिएशन कोडॉन जो आहे यानंतर येणारे कोडॉन हे कोणतेही असू शकतात. फक्त फर्स्ट कोडॉन हा AUG असेल आणि हा जो स्टार्ट कोडॉन आहे हा एका स्पेसिफिक अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफाय करतो. त्याचं नाव असतं मिथायोनिन. ठीक आहे. सपोज मी AUG नंतर इथे GGG अशी सिक्वेन्स काढली तर GGG हा सुद्धा एक कोडॉन असेल आणि हा कोडॉन GGG हा ग्लायसिन या अमायनो ॲसिडसाठी कोड करतो. GLY फॉर ग्लायसिन, MET फॉर मिथायोनिन. mRNA हा नेहमी स्ट्रेट असणार आहे. 5 प्राइम एंड ऑफ mRNAला स्टार्ट कोडॉन असतो आणि इथनं ट्रान्सलेशन स्टार्ट होत असतं. जेनेटिक कोड नेहमी लक्षात ठेवायचं हा ट्रायप्लेट असतो. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोडची की जेनेटिक कोड इज अ ट्रायप्लेट सिक्वेन्स. 3 न्यूक्लिओटाइडची ही सिक्वेन्स असते. mRNA वर पहा AUG ही हा एक ट्रायप्लेट कोडॉन आहे. GGG हा एक ट्रायप्लेट कोडॉन आहे किंवा GAA हा सुद्धा एक काय असेल ट्रायप्लेट कोडॉन असेल. त्यानंतर पहा इथे मी एंडला एक कोडॉन काढलेला आहे तो आहे UAA किंवा UAG किंवा UGA. हे जे एंडचे कोडॉन असतात यांना आपण म्हणतो स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन जे असतात हे कोणत्याही अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफाय करत नसतात किंवा कोणत्याही अमायनो ॲसिडसाठी स्टॉप कोडॉनकडे इन्फॉर्मेशन नसते. स्टॉप कोडॉन कोणत्याही अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफाय करत नाहीत. 3 प्राइम एंडला mRNAच्या ते प्रेझेंट असतात आणि हे जे स्टॉप कोडॉन असतात अमायनो ॲसिड स्पेसिफाय करत नाहीत म्हणून यांना नॉनसेन्स कोडॉन असं सुद्धा म्हणतात. 64 कोडॉनपैकी 3 कोडॉन हे नॉनसेन्स असणार आहेत आणि 61 कोडॉन हे सेन्स असतात. सेन्स कोडॉन हे एखाद्या स्पेसिफिक अमायनो ॲसिडसाठी इन्फॉर्मेशन ठेवतात. म्हणजेच हे ट्रायप्लेट जे कोडॉन आहेत हे प्रत्येकी इन्फॉर्मेशन ठेवतात एखाद्या पर्टिक्युलर अमायनो ॲसिडसाठी. ठीक आहे. मग हे स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन UAA, UAG किंवा UGA या तिघांपैकी एक असू शकतात. स्टार्टिंगला असणारे स्टार्ट कोडॉन जो असेल AUG. दुसरी प्रॉपर्टी आहे की हे जे कोडॉन्स असतात या कोडॉनला पोलॅरिटी असते. जसं की आत्ता आपण इथे mRNAचं स्ट्रक्चर डिस्कस केलं. mRNAचं स्ट्रक्चर 5 प्राइम टू 3 प्राइम असतं आणि या mRNAच्या स्ट्रक्चरवर तुम्ही जर कोडॉन पाहिले तर ही एक न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स आहे. या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्समध्ये फर्स्ट कोडॉन AUG, सेकंड कोडॉन GGG, थर्ड कोडॉन GAA असे यावर कोडॉन्स असतील आणि जो एंडवाला कोडॉन असणार आहे तो स्टॉप कोडॉन असणार आहे. बरोबर.
म्हणजेच जर या mRNAचं रीडिंग होणार असेल किंवा mRNAचं ट्रान्सलेशन होणार असेल तर हे ट्रान्सलेशन रायबोझोमवर होत असतं, प्रोटीन सिंथेसिस रायबोझोमवर होत असतं. mRNAला रायबोझोमकडे जावं लागेल. रायबोझोमकडे गेल्यानंतर mRNA वर रायबोझोम सिच्युएट होईल किंवा लोकेट होईल आणि हा जो लोकेट झालेला रायबोझोम असेल या mRNAचं रीडिंग या डायरेक्शनमध्ये करणार आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. mRNAचं रीडिंग 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्ये होणार. याचा अर्थ जे सिक्वेन्स आहेत न्यूक्लिओटाइडचे यांचं रीडिंग 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्ये होणार आहे. म्हणजेच AUG जर मी असा कोडॉन लिहिला तर या कोडॉनची एक बाजू ही 5 प्राइम असेल आणि दुसरी बाजू त्याची 3 प्राइम असेल आणि याचं ट्रान्सलेशन 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शननेच होणार आहे. याचाच अर्थ जेनेटिक कोडला पोलॅरिटी असते 5 प्राइम टू 3 प्राइम अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ द mRNA. mRNAची जशी सिक्वेन्स आहे 5 प्राइम टू 3 प्राइम याच पद्धतीने या जेनेटिक कोडला सुद्धा पोलॅरिटी असते. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोडची. जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. ही प्रॉपर्टी पहा. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? जर इथे मी 4 कोडॉन लिहिलेले आहेत पहा, AUG हा एक कोडॉन आहे, GGG हा एक कोडॉन आहे, GAA हा एक कोडॉन आहे, UAA हा एक कोडॉन आहे. जर मी असे इथे 4 कोडॉन लिहिलेले असतील तर हा शेवटचा कोडॉन सोडून, शेवटचा कोणता नॉनसेन्स कोडॉन आहे, हा कोडॉन सोडून इथे पहा AUG एक अमायनो ॲसिड स्पेसिफाय करेल, GGG एक अमायनो ॲसिड स्पेसिफाय करेल, GAA सुद्धा एक अमायनो ॲसिड स्पेसिफाय करेल. म्हणजे जेवढे कोडॉन असतील, जेवढे ट्रायप्लेट सिक्वेन्सेस असतील तेवढे अमायनो ॲसिड स्पेसिफाय होणार आहेत. इथे पहा 3 ट्रायप्लेट सिक्वेन्स आहेत 1 2 3 म्हणजे किती अमायनो ॲसिड स्पेसिफाय होतील 1 2 3. समजतंय तुम्हाला? म्हणजे एक कोडॉन जो आहे तो एक अमायनो ॲसिड स्पेसिफाय करेल आणि या पद्धतीने इथे AUG हा फर्स्ट कोडॉन असेल, GGG हा सेकंड कोडॉन असेल, GAA हा थर्ड कोडॉन असेल. इथे कधीही असं होणार नाही की AUG ला रीड केलं आणि पुन्हा GGG ला रीड केलं असं. म्हणजे इथे पहा फर्स्ट कोडॉन AUG ला रीड केलं जाईल मग GGG ला रीड केलं जाईल. इथे कधी असं होणार नाही की AUG ला रीड केलं आणि पुन्हा UGG ला रीड केलं असं नाही होणार, किंवा AUG ला रीड केलं आणि पुन्हा GGG ला रीड केलं असं नाही होणार. समजतंय? म्हणजे फर्स्ट आता सपोज हे फर्स्ट ट्रायप्लेट सिक्वेन्सेस आहेत, 3 न्यूक्लिओटाइड आहेत यामध्ये. हे 3 जे न्यूक्लिओटाइड आहेत त्याच्या पुढे 3 न्यूक्लिओटाइड आहेत बरोबर. या पहिल्या 3 न्यूक्लिओटाइडला पहिले रीड केलं जाईल मग पुढच्या 3 न्यूक्लिओटाइडला रीड केलं जाईल. कोणत्याही न्यूक्लिओटाइडला डबल रीड नाही केलं जाणार. म्हणजेच न्यूक्लिओटाइड हे ओव्हरलॅपिंग नसतात. यालाच म्हणतो आपण जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. त्यामुळे असं कधी होणार नाहीये की हा जो एक न्यूक्लिओटाइड आहे त्याला पुन्हा रीड केलं जाईल. असं असेल तर मग अमायनो ॲसिड जे असतील ते खूप जास्त स्पेसिफाय होतील. ओके. आणि आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की कोडॉन हे ट्रायप्लेट असतात आणि हे जे ट्रायप्लेट कोडॉन आहेत एका ट्रायप्लेट कोडॉनपासून एकच अमायनो ॲसिड स्पेसिफाय होणार आहे. जेनेटिक कोड नॉन ओव्हरलॅपिंग असतात म्हणजेच ते कॉमालेस सुद्धा असतात. हे पण लक्षात घ्या. कॉमालेस आहेत म्हणजे काय? mRNA काय? एक न्यूक्लिक ॲसिड आहे, RNA आहे आणि RNA मध्ये काय असणार? RNA कसा बनलेला असणार? RNA बनलेला असणार न्यूक्लिओटाइड्सने. न्यूक्लिओटाइड इथे या केसमध्ये काय न्यूक्लिओटाइड आहेत? ॲडेनिन, युरॅसिल, गॉनिन, 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 परत गॉनिन, ॲडेनिन, ॲडेनिन असे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत हे एकमेकांना जॉईन झाले. न्यूक्लिओटाइड कसे जॉईन होणार आहेत? A आणि U च्या मध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड, U आणि G मध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड. म्हणजे फॉस्फोडायस्टर बॉन्डने न्यूक्लिओटाइड्स एकमेकांना जॉईन होतात आणि RNA किंवा DNA चा जो स्ट्रँड आहे तो बनणार आहे. म्हणजे इथे असं नाहीये की AUG आहे मग हा ट्रायप्लेट कोडॉन झाला की यानंतर गॅप आहे, असं नाहीये. GGG नंतर गॅप आहे असं पण नाहीये. म्हणजे हे सिक्वेन्सेस जसे आहेत तसेच यांच्यामध्ये कुठेही गॅप दिसत नाही किंवा कॉमा नाहीये. जेनेटिक कोड इज कॉमालेस म्हणजे पहिला जर ट्रायप्लेट कन्सिडर केला, दुसरा ट्रायप्लेट कन्सिडर केला तर याच्यामध्ये इथे गॅप आहे असं काही नाहीये. A आणि U मध्ये जेवढं डिस्टन्स असणार, U आणि G मध्ये जेवढं असणार, फॉस्फोडायस्टर बॉन्डसाठी जेवढं डिस्टन्स लागतं तेवढंच डिस्टन्स प्रत्येक 2 न्यूक्लिओटाइड्सच्या मध्ये असणार आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजेच जेनेटिक कोड हे कसे असतात? कॉमालेस असतात, नॉन ओव्हरलॅपिंग असतात. आणि कॉमालेस असतात म्हणजेच 2 न्यूक्लिओटाइड्सच्या मध्ये कोणताही गॅप प्रेझेंट नाहीये किंवा एका ट्रायप्लेट आणि पुढच्या ट्रायप्लेटमध्ये कोणताही गॅप प्रेझेंट नाहीये. पुढची प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल म्हणजे काय? जर पूर्ण ऑर्गॅनिझम्समध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरियापासून आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सला जर कन्सिडर केलं तर बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स या सर्वांमध्ये आपल्याला 64 टाईपचे कोडॉन दिसतील.
त्यापैकी 61 हे सेन्स असतील, 3 जे असतील ते नॉन सेन्स असतील, असंच आपल्याला सर्व टाईपच्या ऑर्गॅनिझम्समध्ये दिसतं. फक्त काही मायटोकॉन्ड्रिया आणि काही मायकोप्लाझ्मा नावाचे बॅक्टेरिया असतात. मायकोप्लाझ्मा म्हणजे ज्यांच्याकडे सेल वॉल नसते, सेल मेम्ब्रेन असते, त्या मायकोप्लाझ्मामध्ये आणि मायटोकॉन्ड्रियाकडे सुद्धा स्वतःचा DNA असतोय, लक्षात घ्या. या सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल आहेत मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट, यांच्याकडे स्वतःचा DNA असतो. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा काही कोडॉन्स हे डिफरंट असतात. न्यूक्लियोटाईड तर सेमच असणार आहेत, कोडॉन जे असतात ते डिफरंट असतात. ठीक आहे. बाकीच्या सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये असलेले कोडॉन हे जवळजवळ सेम आहेत आणि याच प्रॉपर्टीला म्हणतो जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल म्हणजे जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ज्यांच्यामध्ये DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल असणार आहे, या सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिक कोड आत्तापर्यंत जो सापडलेला आहे किंवा जे कोडॉन सापडलेले आहेत ते सेम टाईपचे अमिनो ॲसिड स्पेसिफाय करतात किंवा कोडॉन सिमिलर आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की कोडॉन जे असतात यामध्ये 2 टाईपचे कोडॉन असतात. एक असतात इनिशिएशन कोडॉन आणि टर्मिनेशन कोडॉन. जी प्रॉपर्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे की इनिशिएशन कोडॉन हा नेहमी असतो AUG. AUG हा अमायनो ॲसिड कोड करतो मिथायोनिन. यूकॅरियोटमध्ये जे फर्स्ट अमायनो ॲसिड असतं कोणत्याही पॉलिपेप्टाईडचं, यूकॅरियोटमध्ये जे फर्स्ट अमायनो ॲसिड असतं ते असतं मिथायोनिन आणि प्रोकॅरियोट्समध्ये असतं फॉर्मिल मिथायोनिन. यावर एखादा MCQ असू शकतो, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. एफमेट म्हणजे फॉर्मिल मिथायोनिन कोणामध्ये असणार आहे? प्रोकॅरियोट्समध्ये असणार आहे. लक्षात ठेवा, यावर एखादा MCQ येऊ शकतो. प्रोकॅरियोट्समध्ये असलेलं फर्स्ट अमायनो ॲसिड जे AUG कोड करणार आहे तो असणार आहे फॉर्मिल मिथायोनिन आणि यूकॅरियोट्समध्ये असलेलं फर्स्ट अमायनो ॲसिड जे AUG कोड करणार आहे ते असणार आहे मिथायोनिन. ठीक आहे, हाच डिफरन्स आहे, परंतु कोडॉन जो असणार तो सेम असणार आहे का? AUG असतो स्टार्ट कोडॉन किंवा त्याला म्हणतो आपण इनिशिएशन कोडॉन. आणि एंड जो आहे किंवा टर्मिनेशन कोडॉन जो आहे किंवा जो स्टॉप कोडॉन आहे तो असणार आहे UAA, UAG, UGA. हे तिघेही कोडॉन कोणत्याही प्रकारचं अमायनो ॲसिड स्पेसिफाय करत नाहीत, म्हणून यांना आपण नॉनसेन्स कोडॉन असं सुद्धा म्हणतो. हे नॉनसेन्स कोडॉन कधीही 3' एंडला असतील mRNAच्या. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोडची. जेनेटिक कोडमध्ये कोडॉन असतात आणि कोडॉनला स्पेसिफाय करण्यासाठी किंवा कोडॉनला आयडेंटिफाय करण्यासाठी tRNAवर अँटीकोडॉन असतात. तर कोडॉन काय आहे? फॉर एक्झाम्पल जर आपण AUG याला असा कोडॉन कन्सिडर केला तर कोडॉन इकडे ही डायरेक्शन असणार आहे 5' to 3'. ठीक आहे. AUG कोड करतो अमायनो ॲसिड मिथायोनिनसाठी, परंतु हा मिथायोनिन आणणार कोण आहे? तर आपण ऑलरेडी पाहिलं आहे की tRNA ला ट्रान्सफर RNA असं आपण म्हणतो आणि tRNA हा अमायनो ॲसिड घेऊन येणार आहे. अमायनो ॲसिड घेऊन येणार आहे तर मग tRNA असा असेल. tRNAचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. सपोज हा tRNA आहे, तर हा जर tRNA असेल तर या tRNAकडे इथे अमायनो ॲसिड असेल. कोणता अमायनो ॲसिड असेल? मिथायोनिन अमायनो ॲसिड असेल. आणि या tRNAकडे इथे एक सिक्वेन्स असेल ज्याला आपण म्हणू अँटीकोडॉन. AUG हा झाला कोडॉन आणि कोडॉनला रिकॉग्नाइज करण्यासाठी या tRNAवर जो आपण असा काढलेला आहे tRNA, या tRNAकडे असेल अँटीकोडॉन. जर आता AUG हा कोडॉन असेल तर अँटीकोडॉन काय असेल? Aच्या अपोजिट असेल U, Uच्या अपोजिट असेल A आणि Gच्या अपोजिट असेल C. बघा काय असेल? AUG हा कोडॉन असेल तर या tRNAवर असेल अँटीकोडॉन UAC. AUG आणि UAC असेल अँटीकोडॉन. कोडॉन अँड अँटीकोडॉन यामध्ये मॅचिंग होईल आणि कोडॉन आणि अँटीकोडॉन यामध्ये जर मॅचिंग झालं तरच हा अमायनो ॲसिड जो इथे आहे मिथायोनिन, या केसमध्ये AUG साठी कोणता असतो? मिथायोनिन. हा अमायनो ॲसिड घेऊन हा tRNA इथे येईल, कोडॉन अँटीकोडॉनचं मॅचिंग होईल. जर हे मॅचिंग झालं तरच जो अमायनो ॲसिड असेल तो ॲड केला जाईल. हे आहे कोडॉन अँड अँटीकोडॉन. नेक्स्ट आहे नॉन ॲम्बिगियस नेचर ऑफ द जेनेटिक कोड. व्हॉट इज ॲम्बिगस? ॲम्बिगस म्हणजे गोंधळ. गोंधळ म्हणजे समजत नाही आहे काय करायचं, त्याला म्हणतो आपण ॲम्बिगस नेचर. परंतु नॉन ॲम्बिगस म्हणजे काय? नॉन ॲम्बिगस नेचर म्हणजे जो जेनेटिक कोड आहे याच्याकडे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे, कोणत्याही प्रकारचं मिसअंडरस्टँडिंग या जेनेटिक कोडकडे नाही आहे. प्रत्येक जो कोडॉन असणार आहे हा कोडॉन एखाद्या अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफिक असणार आहे.
फॉर एक्झाम्पल पहा, जर आपण AUG कन्सिडर केलं तर AUG नेहमी कुठे जरी AUG आला तर काय सांगणार आहे अमायनो ॲसिड, कोणता अमायनो ॲसिड स्पेसिफाय करणार आहे, मिथायोनिन स्पेसिफाय करणार आहे. तसंच जर GGG हा कोडॉन असेल तर GGG हा कोडॉन नेहमी ग्लायसिन हे अमायनो ॲसिडच स्पेसिफाय करणार आहे. जर UUU असेल तर UUU हा नेहमी फेनिल ॲलॅनिनच स्पेसिफाय करणार आहे, किंवा CCC असेल तर तो नेहमी प्रोलिनच स्पेसिफाय करणार आहे. म्हणजे कोणताही कोडॉन असेल तर तो कोडॉन कोणतं अमायनो ॲसिड स्पेसिफाय करणार आहे हे फिक्स आहे. यालाच म्हणतो आपण नॉन ॲम्बिगस नेचर ऑफ द जेनेटिक कोड ऑर द कोडॉन. कोडॉन इज स्पेसिफिक फॉर देअर अमायनो ॲसिड. कोडॉन त्यांच्या अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफिक असतात म्हणजे तो जो पर्टिक्युलर कोडॉन असेल तो ज्या प्रकारचं अमायनो ॲसिड कोड करतो किंवा ज्या प्रकारच्या अमायनो ॲसिडसाठी त्याकडे इन्फॉर्मेशन आहे तेच अमायनो ॲसिड तो स्पेसिफाय करेल. दुसरं कोणतंही अमायनो ॲसिड तो स्पेसिफाय करणार नाही. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे डिजनरसी ऑफ द जेनेटिक कोड, किंवा याला म्हणतात जेनेटिक कोड डिजनरेट. आताच आपण डिस्कस केलं ईच कोडॉन इज स्पेसिफिक फॉर देअर अमायनो ॲसिड. प्रत्येक कोडॉन त्याच्या अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफिक आहे. काल आपण पाहिलं होतं की 64 कोडॉन आहेत आणि या 64 कोडॉनपैकी 61 हे सेन्स कोडॉन आहेत आणि अमायनो ॲसिड किती आहेत रे? अमायनो ॲसिड फक्त 20 आहेत. जर 61 कोडॉन असतील आणि 20 टाईपचे अमायनो ॲसिड असतील तर याचा अर्थ असा की एका अमायनो ॲसिडसाठी एकापेक्षा जास्त कोडॉन असू शकतात. समजतंय तुम्हाला? एका अमायनो ॲसिडसाठी एकापेक्षा जास्त कोडॉन असू शकतात. इथे तुम्हाला या आणि यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं. इथे काय प्रत्येक कोडॉन हा त्या अमायनो ॲसिडसाठी काय असणार आहे? स्पेसिफिक असणार आहे. हे तर खरं आहे, परंतु एका अमायनो ॲसिडसाठी एकापेक्षा जास्त कोडॉन असू शकतात. यालाच म्हणतात डिजनरसी ऑफ द जेनेटिक कोड. अ सिंगल अमायनो ॲसिड कॅन बी स्पेसिफाईड बाय 2 or more कोडॉन्स. 2 किंवा त्यापेक्षा अधिक कोडॉन एकाच प्रकारच्या अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करू शकतात. यालाच डिजनरसी ऑफ जेनेटिक कोड असं आपण म्हणूयात. याचं एक एक्झाम्पल घेतो पहा. GGU, GGC, GGA आणि GGG हे सर्व हे 4 जे कोडॉन आहेत ना, हे चारीचे चारी कोडॉन स्पेसिफाय करतात अमायनो ॲसिड ग्लायसिनला. ग्लायसिन हे अमायनो ॲसिड आहे. हे अमायनो ॲसिड 4 प्रकारचे कोडॉन स्पेसिफाय करतात. म्हणजे जर कुठेही mRNA वर GGU असेल तरी ग्लायसिन फॉर्म होईल, GGC असेल तरी ग्लायसिन फॉर्म होईल, GGA असेल तरी ग्लायसिन फॉर्म होईल आणि GGG असेल तरी ग्लायसिनच फॉर्म होणार आहे. तर तुम्ही म्हणाल हे का असं? याच्या मागचं कारण आहे वोबल हायपोथेसिस. हे तुमच्या बुकमध्ये खूप जास्त चांगलं डिस्कस केलेलं नाहीये, पण आपण थोडंसं डिस्कस करूयात. व्हॉट इज वोबल हायपोथेसिस? वोबल हायपोथेसिस इज द रिझन बिहाइंड द डिजनरसी ऑफ द जेनेटिक कोड. शब्द आधी पाहून घ्या. काय आहे शब्द? वोबल हायपोथेसिस. वोबल हायपोथेसिस. हे वोबल नावाचे पर्सन होते, सायंटिस्ट होते. यांनी हे हायपोथेसिस मांडलं आणि हे हायपोथेसिस असं सांगतं की जर पहिले 2 जे न्यूक्लिओटाइड्स आहेत हे जर सेम असतील आणि तिसरा न्यूक्लिओटाइड जरी बदललेला असला तरी जे कोडॉन असतील ते सेमच टाईपचं अमायनो ॲसिड कोड करणार आहेत. फॉर एक्झाम्पल पहा इथे GGU, GGC, GGA आणि GGG या सर्वांमध्ये फर्स्ट 2 जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, पाय फर्स्ट जे 2 न्यूक्लिओटाइड्स आहेत हे सेम आहेत. पहिले जर 2 न्यूक्लिओटाइड हे सारखे असतील आणि तिसरा न्यूक्लिओटाइड जरी बदललेला असला ट्रायप्लेट मधला तरी सुद्धा जो tRNA आहे तो tRNA वरचा अँटीकोडॉन, tRNA वर काय असतो? अँटीकोडॉन असतो. इथे प्रॉपर्टी डिस्कस केली आपण. tRNA वर जो अँटीकोडॉन असणार आहे हा अँटीकोडॉन या 4ही प्रकारच्या कोडॉनला रिकॉग्नाइज करू शकतो. कारण का? पहिल्या 2 बेसेस ज्या असतात त्या सेम आहेत. त्यामुळे त्यामध्ये जरी पेअरिंग झाली आणि थर्ड बेसमध्ये जरी पेअरिंग झाली नाही तरी सुद्धा tRNA या वेगवेगळ्या प्रकारच्या कोडॉनवर बसू शकतो. त्यामुळे सेम टाईपचं अमायनो ॲसिड हे स्पेसिफाय केलं जाईल. वोबल हायपोथेसिस अनुसार जर हा एक कोडॉन आहे, सपोज GGG हा एक कोडॉन आहे. कोडॉनची डायरेक्शन असणार आहे 5' to 3' कारण ही mRNA ची डायरेक्शन असणार. या कोडॉनला एक अँटीकोडॉन मॅच होईल.
अँटीकोडॉन काय असणार आहे, हा आहे टीआरएनए, इथे आपण काढलेला टीआरएनए, आणि हा सपोज आहे अमायनो ॲसिड. कोणतं अमायनो ॲसिड असेल, हे ग्लायसिन असेल, ग्लायसिन अमायनो ॲसिड, कारण जी हा कोड करेल ग्लायसिन या अमायनो ॲसिडसाठी. ग्लायसिन या अमायनो ॲसिडसाठी जी केव्हा कोड करेल, ज्या वेळेस अँटीकोडॉन आणि कोडॉन यामध्ये पेअरिंग होणार आहे. सपोज आता इथे अँटीकोडॉन आहे, जीच्या अपोजिट सी, सी आणि सी, हा सी हा एक अँटीकोडॉन आहे. म्हणजे टीआरएनएवर असलेला हा जो अँटीकोडॉन आहे हा या कोडॉन बरोबर पेअर होणार आहे. कोडॉन आणि अँटीकोडॉन यांची पेअरिंग झाली की ग्लायसिन हे अमायनो ॲसिड इथे ॲड केलं जाईल. वोबल हायपोथेसिस असं सांगतं की जर कोडॉन आणि अँटीकोडॉन यामध्ये फर्स्ट टू पेअर जरी मॅच झाल्या तरी टीआरएनए तिथे येऊन बसणार आहे, त्या साईटवर येऊन बसणार, त्या कोडॉनवर येऊन बसणार आहे. कोडॉन आणि अँटीकोडॉन यांची मॅचिंग होणार आहे. पाहूयात आपण दुसरं एक्झाम्पल, 5 प्राइम टू 3 प्राइम GGA या डायरेक्शनमध्ये एक कोडॉन आहे. या कोडॉनमध्ये आणि या कोडॉनमध्ये पहा तुम्ही सिमिलॅरिटी आहे, GG जे आहेत ते सेम आहेत. म्हणजे हाच जो टीआरएनए आहे, याच टाईपचा जो टीआरएनए आहे ज्याच्याकडे अँटीकोडॉन आहेत CCC, हा इथे येऊन मॅच होऊ शकतो. म्हणजे हा जो सेम टीआरएनए आहे, हा सेम टीआरएनए इथे येईल आणि या अँटीकोडॉन या कोडॉन बरोबर मॅच करेल, आणि कोडॉन बरोबर मॅच करताना त्याकडे असतील 3 CC आणि पुढचा सुद्धा असेल C. ओके, आता G ची पेअर C बरोबर होईल, G ची पेअर C बरोबर होईल, पण A ची पेअर C बरोबर होणार नाही. ही जी थर्ड पेअर असेल, या थर्ड पेअरला म्हणतो आपण लूज पेअर, लूज बेस पेअर. ठीक आहे, ही जी पेअर असेल ही असेल लूज बेस पेअर, आणि ही जी थर्ड लूज जी बेस पेअर आहे हिलाच वोबल बेस पेअर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला, वोबल बेस पेअर. वोबल हायपोथेसिस अनुसार जर फर्स्ट दोन कोडॉन आणि अँटीकोडॉन यांच्यामध्ये मॅचिंग झालं, पहिल्या दोन न्यूक्लिओटाइडमध्ये कोडॉन आणि अँटीकोडॉनच्या मॅचिंग झालं, आणि थर्डचं जरी मॅचिंग झालं नाही तरी तो अँटीकोडॉन त्या कोडॉनला बाइंड होणार आहे आणि ते अमायनो ॲसिड जे असेल ते स्पेसिफाय होणार आहे. म्हणून GGA सुद्धा कोड करेल ग्लायसिन या अमायनो ॲसिडसाठी. पुढचं एक्झाम्पल पहा, GGC मध्ये सुद्धा सेम इथे होणार आहे. हा असेल टीआरएनए, या टीआरएनए कडे असेल C आणि C. पहिले दोन पेअर तर मॅच होतील, कोडॉन आणि अँटीकोडॉन यामध्ये फर्स्ट दोन पेअर मॅच होतील, पण ही जी थर्ड पेअर आहे ही मॅच होणार नाही. तरी सुद्धा अमायनो ॲसिड इथे ॲड केलं जाईल, स्पेसिफाय केलं जाईल, आणि ते अमायनो ॲसिड असणार आहे ग्लायसिन. या केसमध्ये पहा GGU इथे सुद्धा जो टीआरएनए असणार आहे त्या टीआरएनए कडे असणार आहेत CCC. आता इथे फर्स्ट दोन पेअर मॅच झालेले आहेत, थर्ड पेअर मॅच झालेला नाही. C आणि U यामध्ये मॅचिंग नाहीये, यामध्ये कॉम्प्लिमेंटॅरिटी नाहीये, तरी सुद्धा इथे अमायनो ॲसिड जे असेल ते ॲड केलं जाईल. ही जी थर्ड पेअर असते ही लूज पेअर असते, हिला वोबल पेअर असं म्हणतात. ओके, सो वोबल हायपोथेसिसमुळे आपल्याला ऑब्झर्व होते डिजनरसी ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोड डिजनरेट याचा अर्थ एकाच प्रकारच्या अमायनो ॲसिडला एकापेक्षा जास्त कोडॉन स्पेसिफाय करू शकतात. इथे आपण पाहिलं ग्लायसिनचं एक्झाम्पल, 4 जे कोडॉन आहेत हे सर्वही स्पेसिफाय करणार आहेत अमायनो ॲसिड ग्लायसिन. प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण डिस्कस करूयात प्रॉपर्टीज ऑफ द टीआरएनए. टीआरएनए ॲज द अडॅप्टर मोलेक्यूल. टीआरएनएला अडॅप्टर मोलेक्यूल असं का म्हणतात? टीआरएनए जे असतात त्या टीआरएनएवर अँटीकोडॉन असतात. कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सेस ज्यांना आपण अँटीकोडॉन म्हणतो हे टीआरएनएच्या एका लूपवर असतात, त्या लूपला अँटीकोडॉन लूप असं म्हणतात. इथे मी टीआरएनएचं एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. हा जो मॉडेल आहे टीआरएनएचा याला क्लोवर लीफ मॉडेल असं म्हणतात. क्लोवर लीफ मॉडेल असं म्हणतात. वॅटसन आणि क्रिक यापैकी जे क्रिक होते, फ्रान्सिस क्रिक, या फ्रान्सिस क्रिक यांना कोडॉन हे ट्रायप्लेट असतात याचा एव्हिडन्स मिळाला होता फ्रेम शिफ्ट म्युटेशनवरनं. या फ्रेम शिफ्ट म्युटेशनचा अभ्यास करताना त्यांना समजलं की कोडॉन हे ट्रायप्लेट असतात, परंतु हे जे कोडॉन असतात हे अमायनो ॲसिडला स्पेसिफाय कसं करत असतील याचा ज्यावेळेस त्यांनी विचार केला त्यावेळेस त्यांना हे समजलं की अमायनो ॲसिड तर कोडॉनला बाइंड होणार नाहीयेत,
कारण अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर वेगळं असतं, कोडॉनचं स्ट्रक्चर वेगळं आहे. याचा अर्थ अमायनो ॲसिडला बाइंड होणारा कोणता तरी दुसरा एखादा मोलेक्यूल असला पाहिजे जो एका बाजूला कोडॉनला बाइंड होईल आणि दुसऱ्या बाजूला अमायनो ॲसिडला बाइंड होईल. इथे त्यांनी एक हायपोथेसिस मांडलं की असा काहीतरी ॲडॅप्टर मोलेक्यूल असला पाहिजे जो एका बाजूला कोडॉन बरोबर बाइंड होईल आणि दुसऱ्या बाजूला अमायनो ॲसिड बरोबर बाइंड होईल. ओके, आणि या बेसिसवर tRNAचं जे स्ट्रक्चर आहे हे ॲज अ ॲडॅप्टर मोलेक्यूल काम करतं हे नंतरच्या काळामध्ये समजलं. हा जो क्लोवर लीफ मॉडेल आहे, क्लोवर लीफ म्हणजे एक प्रकारचं पान असतं, झाड आहे, त्याचं पान जे असतं त्या पानामध्ये असे 3 लेयर दिसतात, 3 पार्ट दिसतात पानामध्ये, असं असतं क्लोवर लीफ. क्लोवर लीफ जे असतं याच्यामध्ये 3 भाग असतात, 1, 2 आणि 3 असे 3 भाग असतात. तर या क्लोवर लीफ सारखं हे स्ट्रक्चर दिसतं, यामध्ये 1, 2 आणि 3 असे आर्म्स इथे दिसत आहेत, म्हणून या टाईपच्या tRNAला क्लोवर लीफ tRNA असं म्हणतात. हा जो क्लोवर लीफ tRNA आहे याचा एक सिक्वेन्स, एक एंड 5 प्राइम आहे, दुसरा एंड 3 प्राइम आहे. सगळे RNA, सर्व टाईपचे RNA हे फक्त सिंगल स्टँडर्डच असतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. mRNA हा स्ट्रेट RNA आहे, tRNA हा लूप्ड RNA आहे. rRNA सुद्धा लूप्ड असतो, पण rRNA हा स्वतः भोवतीच लूपिंग करतो, व्हेरियसली फोल्डेड असतो rRNA. tRNA हा व्हेरियसली फोल्डेड नाहीये, छोटासा RNA आहे, फक्त 78 न्यूक्लिओटाइडचा हा RNA असतो, म्हणून हा सोल्युबल सुद्धा आहे. सोल्युबल सुद्धा आहे म्हणजे इझिली याला सेपरेट करता येत नाही सायटोप्लाझम मधनं. आपल्याला याला सेंट्रिफ्युगेशन खूप करावं लागतं, त्यावेळेस याचं सेपरेशन होतं, म्हणून या टाईपचे जे RNA आहेत tRNA यांना सोल्युबल RNA असं सुद्धा म्हणतात. फक्त 78 न्यूक्लिओटाइडचे हे RNA आहेत, म्हणजे या एंडपासून या एंडपर्यंत फक्त 78 न्यूक्लिओटाइड एवढेच यामध्ये असतात. आता हा 5 प्राइम पासून 3 प्राइम पर्यंत काही लूप दाखवतो. पहा, हा पहिला लूप जो आहे, फर्स्ट लूप, इथे एक लूप फॉर्म झालाय, या आर्मला डी आर्म किंवा डी लूप असं सुद्धा म्हणतात. दुसरा जो आर्म आहे या आर्मला अँटीकोडॉन आर्म किंवा अँटीकोडॉन लूप असं सुद्धा म्हणतात. अँटीकोडॉन लूपवर अँटीकोडॉन असतात, म्हणजे 3 न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्सेस असतात जे कोडॉनला मॅच करू शकतात, कोडॉनसाठी कॉम्प्लिमेंटरी असतात. पुढे आहे याच्या इथे एक व्हेरिएबल आर्म दिसतो. याला व्हेरिएबल आर्म का म्हणतात किंवा व्हेरिएबल लूप का म्हणतात? कारण याची जी लेंथ असते ही काही tRNA मध्ये कमी असते, काहींमध्ये जास्त असते. ठीक आहे, याची लेंथ कमी जास्त असते, म्हणून याला व्हेरिएबल आर्म किंवा व्हेरिएबल लूप असं म्हणतात. पुढचा लूप आहे टी लूप. हा टी लूप आहे, याला टी साय सी आर्म असं सुद्धा म्हणतात, टी साय सी आर्म असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आणि इथे याला डी लूप जो आहे, इथे मॉडिफाईड बेस असतो युरॅसिलचा. युरॅसिल इथे मॉडिफाय झालेला आहे या डी आर्म मध्ये, आणि इथे जो एक मॉडिफाईड बेस आहे त्याला साय असं नाव दिलेलं आहे. असे मॉडिफाईड बेस या दोन्ही आर्म मध्ये दिसतात, म्हणून यांना नाव दिलं डी लूप आणि टी लूप. ठीक आहे, आता हा जो एंड आहे 3 प्राइम जो एंड आहे, या एंडला अमायनो ॲसिड अटॅचमेंट साईट असं म्हणतात. हा जो एंड आहे याला CCA एंड असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? CCA एंड. इथे शेवटचे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते CCA आहेत, म्हणून याला CCA एंड असं सुद्धा म्हणतात. इथे या 3 प्राइम एंडला एखादा स्पेसिफिक अमायनो ॲसिड हा अटॅच होणार आहे किंवा जॉईन होणार आहे. इथे अमायनो ॲसिड जॉईन केलं जातं आणि हा जो tRNA आहे या tRNAला ॲक्टिवेट केलं जातं. ठीक आहे, अमायनो ॲसिड इथे जॉईन करण्यासाठी एक एन्झाईम असतं, त्या एन्झाईमचं नाव आहे अमायनो असाइल tRNA सिंथेटेज. एन्झाईमचं नाव लक्षात ठेवा, काय आहे? अमायनो असाइल tRNA सिंथेटेज. सिंथेटेज हे जे एन्झाईम असतात ना, सिंथेटेज, यांना ATPची आवश्यकता असते, एनर्जीची आवश्यकता असते फंक्शन करण्यासाठी. मग आता हे जे एन्झाईम्स असतील अमायनो ॲसिड tRNA सिंथेटेज, हे या अँटीकोडॉन प्रमाणे या 3 प्राइम एंडला tRNAच्या एक स्पेसिफिक अमायनो ॲसिड ॲड करतील. फॉर एक्झाम्पल, जर इथे कोडॉन GGG असेल तर अँटीकोडॉन काय असला पाहिजे? अँटीकोडॉन असला पाहिजे CCC. अँटीकोडॉन जर CCC असेल तर या अँटीकोडॉन प्रमाणे इथे अमायनो ॲसिड नेहमी जॉईन केलं जाईल, ते असेल ग्लायसिन. ठीक आहे, या पद्धतीने ॲक्टिवेशन केलं जातं tRNAचं ॲक्टिवेशन केलं जातं बाय जॉईनिंग द अमायनो ॲसिड्स टू द tRNA. हे जे मॉडेल आहे याला क्लोवर लीफ मॉडेल असं म्हणतात. याच पद्धतीने दुसरा एक मॉडेल प्रपोज केलं जातं ज्याला हेअर पिन लूप मॉडेल असं सुद्धा म्हणतात. हा हेअर पिन लूप मॉडेल
काढण्यासाठी किंवा ड्रॉ करण्यासाठी खूप इझी मॉडेल आहे. यामध्ये असे 2 आर्म दाखवले जातात, 2 एंड दाखवले जातात. एका एंडला तुम्ही 5 प्राइम एंड म्हणा आणि दुसरा एंड जो असेल तो असेल 3 प्राइम एंड, आणि जो 3 प्राइम एंड असेल तिथे अमायनो ॲसिड जॉईन केलं जाईल आणि इथे असतील अँटीकोडॉन. काय असतील? अँटीकोडॉन. असा जो मॉडेल आहे जो हेअर पिन सारखा दिसतो याला हेअर पिन लूप मॉडेल असं सुद्धा म्हणतात. ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये फिगर दाखवताना या पद्धतीने जर तुम्ही टीआरएनए काढला तरी चालेल किंवा असा क्लोवर लीफवाला टीआरएनए काढला तरी चालेल. ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये इनिशिएशनसाठी काही स्पेसिफिक टीआरएनए असतात, त्यांना इनिशिएटर टीआरएनए असं म्हणतात. इनिशिएटर टीआरएनए प्रोकॅरियोट्समध्ये फॉर्मिल मिथायोनिन या अमायनो ॲसिडसाठी कोड करतात आणि युकॅरियोट्समध्ये मिथायोनिन या अमायनो ॲसिडसाठी कोड करतात. टर्मिनेशन कोडॉन जे असतात ते UAA, UAG आणि UGA असे आहेत. हे जे टर्मिनेशन कोडॉन असतात किंवा ज्यांना स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन असं म्हणतात, यासाठी कोणत्याही प्रकारचा टीआरएनए नाही किंवा यासाठी कोणत्याही प्रकारचा टीआरएनए नसतो. टीआरएनएच नसल्यामुळे अँटीकोडॉन या कोडॉन बरोबर मॅच होणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं अमायनो ॲसिड हे स्पेसिफाय करणार नाहीत. याचा अर्थ टर्मिनेशनसाठी टीआरएनए नसतात. ठीक आहे. त्यानंतर जे टीआरएनएचं स्ट्रक्चर आहे, या टीआरएनएच्या स्ट्रक्चरला जर आपण ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर हा टीआरएनए हा लूपसारखा दिसतो आणि लूपसारखा दिसताना हा लूप एल शेप दिसतो. एल शेप दिसतो. सो टीआरएनए जे असतात ते ॲक्च्युअलमध्ये असतात एल शेप्ड आरएनएज. कसे असतात? एल शेप्ड आरएनएज. यावर एखादा MCQ येऊ शकतो की कोणते आरएनए हे एल शेप दिसतात, टीआरएनए जे असतात ते एल शेप दिसतात. यामध्ये एका बाजूला इथे अँटीकोडॉन असतील, इथे अँटीकोडॉन असतील आणि या बाजूला त्याचा अमायनो ॲसिड बाइंडिंग साईट असेल. जेनेटिक कोड आपण डिस्कस केलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ टीआरएनए आपण डिस्कस केलेले आहेत. आता डिस्कस करूयात म्युटेशनबद्दल. काय असतं म्युटेशन? अ सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन. एखाद्या DNAच्या सिक्वेन्समध्ये होणारा बदल म्हणजेच म्युटेशन असतात. आणि हे जे म्युटेशन असतात रिस्पॉन्सिबल असतात व्हेरिएशनसाठी. आणि तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की हे जे व्हेरिएशन्स असतात हे रिस्पॉन्सिबल असतात इव्होल्युशन होण्यासाठी. म्युटेशन जे असतात ते 2 प्रकारचे असतात. एक असतात पॉइंट म्युटेशन आणि दुसऱ्या टाईपचे असतात फ्रेम शिफ्ट म्युटेशन. आणखी दुसरे काही टाईप आहेत म्युटेशनचे, परंतु जे तुम्हाला अभ्यासासाठी आहेत ते 2च आहेत. एक आहे पॉइंट म्युटेशन आणि दुसरे आहेत ॲडिशन अँड डिलिशन टाईप ऑफ म्युटेशन. ॲडिशन अँड डिलिशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द फ्रेम शिफ्ट म्युटेशन. याची आयडिया आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. पॉइंट म्युटेशन काय असतात याबद्दल थोडासा अभ्यास करूयात. एक्झाम्पल आहे पॉइंट म्युटेशनचं सिकल सेल ॲनिमिया. ज्या वेळेस एखादा न्यूक्लिओटाइड चेंज होतो त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. एखादा न्यूक्लिओटाइड चेंज होतो म्हणजे काय? एक सिक्वेन्स आहे DNAची, त्या DNAच्या सिक्वेन्समध्ये सपोज ए न्यूक्लिओटाइड असेल आणि त्या ए न्यूक्लिओटाइडला काही म्युटेशनमुळे टीने रिप्लेस केलं किंवा ए न्यूक्लिओटाइडला काही म्युटेशन्समुळे जीने रिप्लेस केलं, तर तिथे न्यूक्लिओटाइड ॲड किंवा डिलीट होत नाहीये. न्यूक्लिओटाइड आहे तिथेच राहणार, परंतु न्यूक्लिओटाइड बदलणार. समजतंय तुम्हाला? फॉर एक्झाम्पल पहा, इकडे लक्ष द्या. जर अशी सिक्वेन्स आहे ATG आणि इकडे पण न्यूक्लिओटाइड्स आहेत, इकडे पण न्यूक्लिओटाइड्स आहेत. जर या टीच्या ऐवजी G आला तर इथे न्यूक्लिओटाइड बदलला. न्यूक्लिओटाइड बदलला तर त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. ज्यावेळेस एखाद्या न्यूक्लिओटाइडमध्ये चेंज होतो याला पॉइंट म्युटेशन असं म्हणतात. पॉइंट म्युटेशनमध्ये सुद्धा टाईप असतात. 2 टाईप असतात. यामध्ये एक असतात ट्रान्झिशन म्युटेशन आणि दुसरे असतात ट्रान्सव्हर्जन म्युटेशन. आता ट्रान्झिशन आणि ट्रान्सव्हर्जन काय आहेत? जर प्युरिनला प्युरिनने रिप्लेस केलं किंवा पिरिमिडिनला पिरिमिडिनने रिप्लेस केलं तर त्याला ट्रान्झिशन टाईपचे पॉइंट म्युटेशन असं म्हणतात. प्युरिनला प्युरिनने म्हणजे काय? ॲडेनिन आणि गॉनिन हे काय आहेत? प्युरिन आहेत. जर ॲडेनिन इथे बेस असेल, सपोज एक सिक्वेन्स आहे GAA आणि इथे म्युटेशन झालेलं आहे, या ॲडेनिनला जर गॉनिनने रिप्लेस केलं तर सिक्वेन्स काय होणार? GGA. ओके, म्हणजे प्युरिनला प्युरिनने रिप्लेस केलं
किंवा पिरिमिडिन कोणते आहेत, थायमिन आणि कोणते, सायटोसिन. जर एखादी सिक्वेन्स आहे ते थायमिन आहे आणि या थायमिनला जर सायटोसिनने रिप्लेस केलं तर सिक्वेन्स काय होणार, ACG. कळतंय? थायमिनला जर सायटोसिनने रिप्लेस केलं किंवा ॲडेनिनला गॉनिनने रिप्लेस केलं, याचा अर्थ प्युरिनला रिप्लेस केलेला आहे किंवा पिरिमिडिनला रिप्लेस केलेला आहे. ज्यावेळेस असं प्युरिनला रिप्लेस केलं जाईल किंवा पिरिमिडिनला रिप्लेस केलं जाईल, या प्रकारच्या म्युटेशनला ट्रान्झिशन म्युटेशन असं म्हणतात. हा एक प्रकारचा पॉइंट म्युटेशन आहे. दुसऱ्या प्रकारचा आहे ट्रान्सव्हर्जन. ट्रान्सव्हर्जनमध्ये प्युरिनला पिरिमिडिन रिप्लेस करेल. सपोज हा टी आहे, थायमिन हा एक प्रकारचा पिरिमिडिन बेस आहे, ATG अशी सिक्वेन्स आहे. जर या थायमिनला गॉनिनने रिप्लेस केलं तर सिक्वेन्स काय होणार, AGG. थायमिनला गॉनिनने रिप्लेस केलं म्हणजे थायमिन हा पिरिमिडिन आहे, त्याला प्युरिनने रिप्लेस केलं तर या टाईपचे जे पॉइंट म्युटेशन असतात त्यांना ट्रान्सव्हर्जन असं म्हणतात. सो ट्रान्झिशन आणि ट्रान्सव्हर्जन या टाईपचे हे म्युटेशन आहेत, पॉइंट म्युटेशन आहेत. पॉइंट म्युटेशनमध्ये एखादा न्यूक्लियोटाइड चेंज होतो. न्यूक्लियोटाइड चेंज झाला तर त्या न्यूक्लियोटाइडद्वारे जे अमायनो ॲसिड कोड होणार आहे, त्या कोडॉनद्वारे जे अमायनो ॲसिड कोड होणार आहे ते अमायनो ॲसिड बदलेल आणि जर अमायनो ॲसिड बदललं तर पॉलीपेप्टाइडची जी चेन आहे त्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये असलेल्या अमायनो ॲसिडची सिक्वेन्स बदलेल, प्रोटीनचं स्ट्रक्चर सुद्धा बदलेल. कारण अमायनो ॲसिड जे असतात काही बेसिक असतात, बेसिक म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, काही निगेटिव्हली चार्ज असतात म्हणजे ॲसिडिक असतात, काही हे न्यूट्रल असतात, काही हे ॲरोमॅटिक असतात. तर हे अमायनो ॲसिड जर बदलले तर त्यामध्ये पॉलीपेप्टाइडची जी पॅकेजिंग असते या पॅकेजिंगने प्रोटीनचं स्ट्रक्चर बनणार आहे. अमायनो ॲसिड बदलले तर पॉलीपेप्टाइडचं पॅकेजिंग बदलणार, त्यामुळे प्रोटीनचं स्ट्रक्चर बदलणार. प्रोटीनचं स्ट्रक्चर बदललं की त्या प्रोटीनचं फंक्शन बदलणार. काही वेळेस लॉस ऑफ फंक्शन सुद्धा होऊ शकतं किंवा दुसरं जे काही म्युटेशन असे असतात की ज्यामध्ये गेन ऑफ फंक्शन सुद्धा होऊ शकतं. गेन ऑफ फंक्शन म्हणजे काय, एखादी पॉलीपेप्टाइड चेन ही फंक्शन करत नाहीये पण त्या पॉलीपेप्टाइड चेनसाठी जे जीन होते त्यामध्ये म्युटेशन झाले, त्यामुळे या चेनमध्ये असलेल्या अमायनो ॲसिडमध्ये सुद्धा चेंजेस झाले आणि फंक्शन पुन्हा रिगेन झालं. तर फंक्शन हे पुन्हा गेन सुद्धा होऊ शकतात म्युटेशनमुळे किंवा लॉस सुद्धा होऊ शकतात म्युटेशनमुळे. याला म्हणतात गेन ऑफ किंवा लॉस ऑफ फंक्शन. पॉइंट म्युटेशनचं फेमस एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियासाठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन असतात HBS जीन. जर हे HBS या होमोझायगस कंडिशनमध्ये असतील तर त्यामुळे सिकल सेल ॲनिमिया होईल आणि पर्सनची त्यामुळे डेथ सुद्धा होऊ शकते. म्हणून या HBS जीनला लीदल जीन असं सुद्धा म्हणतात. पण हा लीदल जीन फॉर्म कसा होतो, जर नॉर्मल एखादा पर्सन असेल तर त्या नॉर्मल पर्सनमध्ये HBS जीन नसतो, त्याकडे असतो HBA जीन. हे HBA जीन बीटा ग्लोबिन जीन आहेत. बीटा ग्लोबिन जीन म्हणजेच RBC फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असलेली पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म करणारे जीन आहेत. HBA जीन वर 6 नंबरचा एक कोडोजेन आहे. कोडोजेन म्हणजे काय, अशी सिक्वेन्स जी कोडॉन फॉर्म करते mRNA वर. कोडोजेन हे DNA वर असलेले 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सेस आहेत. कोडोजेन हे DNA वर असलेले 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सेस आहेत. हा 6 नंबरचा एक कोडोजेन आहे जो आहे CTC. हा एक जीनवरचा कोडोजेन आहे, 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे. हा कोडोजेन ज्या वेळेस mRNA फॉर्म करणार आहे त्या mRNA वर असलेला कोडॉन असणार आहे GAG. हे लक्षात घ्या. mRNA वर जे 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स आहेत यांना आपण कोडॉन असं म्हटलंय आणि DNA वर जे 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सेस आहेत त्यांना आपण कोडोजेन असं म्हटलं. म्हणजे कोडोजेन हे जीनवर असतील, यावर एखादा MCQ येऊ शकतो. कोडोजेन जीनवर असतील आणि mRNA वर कोडॉन असतील. ठीक आहे. तर नॉर्मल पर्सनमध्ये GAG हा जो कोडॉन आहे हा स्पेसिफाय करतो अमायनो ॲसिड ग्लुटामिक ॲसिड. यासाठी हा जो ग्लुटामिक ॲसिड आहे 6 नंबरचा अमायनो ॲसिड आहे.
या 6 नंबरच्या अमायनो ॲसिडमध्ये चेंज होतो आणि त्यामुळे HbA जो एक नॉर्मल जीन आहे त्याचं ॲबनॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होणार आहे, जो असणार आहे HbS. तर HbS जीन कसा फॉर्म होतो? इथे पहा, CTC हा जो कोडोजेन आहे याच्या थायमिनच्या जागेवर आलेला आहे ॲडेनिन. जर थायमिनच्या जागेवर ॲडेनिन आला तर हे एक प्रकारचं पॉइंट म्युटेशन आहे. इथे ॲडिशन किंवा डिलिशन झालेलं नाही, इथे फ्रेम शिफ्ट झालेलं नाही. इथे थायमिनच्या जागेवर ॲडेनिन हा न्यूक्लिओटाइड आलेला आहे. त्यामुळे सिक्वेन्स जो कोडोजेन होता तो होता CTC, तो आता झाला CAC. CTC जर CAC झाला तर या CACच्या अपोजिट असणारे जे न्यूक्लिओटाइड असतील त्यामध्ये सुद्धा चेंजेस होणार आहेत. जसं इथे पहा, CTC होता, CTCच्या अपोजिट GAG होता, टीच्या ऐवजी इथे A आला तर CACच्या अपोजिट GTG आलेला आहे. बरोबर, म्हणजेच जो mRNA या CAC या कोडोजेन वर्ण जो mRNA फॉर्म होणार आहे त्या mRNA कडे असणारे GUG. mRNA कडे GAG च्या ऐवजी आहे GUG हा कोडॉन. 6 नंबरचा हा कोडॉन आहे ज्यामध्ये पॉइंट म्युटेशन झालेला आहे. आणि GAG जो नॉर्मल पर्सन मध्ये होता तो कोड करत होता ग्लुटामिक ऍसिड, इथे GUG कोड करणार आहे व्हॅलिन. म्हणजेच जो 6 नंबरचा कोडॉन आहे यामध्ये म्युटेशन झाले, त्यामुळे 6 नंबरचं अमायनो ॲसिड जे नॉर्मल पर्सन मध्ये ग्लुटामिक ॲसिड आहे याला रिप्लेस केलेलं आहे व्हॅलिनने. ग्लुटामिक ॲसिडला व्हॅलिनने रिप्लेस केल्यामुळे जी पॉलीपेप्टाइड चेन आहे हिमोग्लोबिन फॉर्मेशनसाठी, या चेनमध्ये चेंजेस झाले आणि चेनमध्ये चेंजेस झाल्यामुळे जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर ही जी चेन असेल ही सिकल सेल शेप फॉर्म करेल आणि त्यामुळे RBCचा शेप हा सिकल सेल होईल. ड्युरिंग पॉलिमरायझेशन जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर कॅरियरच्या केसमध्ये जे नॉर्मल RBCs असतात ते सुद्धा सिकल सेल शेप होऊ शकतील जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर. कळतंय तुम्हाला? आणि जर HbS हे होमोझायगस कंडिशनमध्ये असतील तर त्या पर्सनची तर डेथच होणार आहे, कारण मॅक्सिमम त्याच्या RBCs या सिकल सेल शेप असतील. आणि जर कॅरियर असेल आणि त्या कॅरियरला जर ऑक्सिजनची कमतरता झाली, कॅरियर काय असेल HbA HbS, जर कॅरियरला ऑक्सिजनची कमतरता झाली तर त्याची सुद्धा डेथ होऊ शकते. ठीक आहे, तर हे आपण डिस्कस केलेलं आहे पॉइंट म्युटेशन बद्दल. फ्रेम शिफ्ट म्युटेशन आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की एखादा न्यूक्लिओटाइड जर ॲड झाला किंवा एखादा न्यूक्लिओटाइड डिलीट झाला तर ॲडिशन किंवा डिलिशनमुळे जी फ्रेम असेल ती फ्रेम पुढे सरकू शकते किंवा मागे येऊ शकते. याला आपण फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हणतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्सलेशनची जी प्रोसेस असेल ती डिटेलमध्ये डिस्कस करूयात.